लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हिप्पळगाव येथील 70 वर्षीय वसंत बगाडे व त्यांच्या पत्नीस मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण केल्याची घटना 4 ऑक्टोबर रोजी घडली आहे। वसंत बगाडे यांच्या फिर्यादीनुसार जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून अहमदपूर पोलिसात विशाल मारुती माळी, उत्तम रघुनाथ माळी, राम रघुनाथ माळी, मारुती माळी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र अशा केसेसला आम्ही घाबरत नाही असं म्हणत मारहाण करणाऱ्यांनी पुन्हा बगाडे यांना धमकी दिल्यामुळे त्या लोकांपासून धोका असल्याचे मत व्यक्त करत बगाडे यांचे कुटुंबीय भयभीत झाले असल्याची प्रतिक्रिया आवाज बहुजनांचा न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या आहेत। मी बाळाराम वसंतराव बगाडे, राहणार हिप्पळगाव, तालुका अहमदपूर, डिस्ट्रिक्ट लातूर येथील रहिवासी असून काल दिनांक 5/10/2025 सायंकाळी 9:45च्या सुमारास मी अहमदपूरवरनं कामावरून घरी आलो असता दारापुढे पाणी साचल्यामुळे मी थोडं बघायला गेलो आणि माझ्या पाठीमागं चंद्रकांत उत्तम माळी हा येऊन मला भीतीचे पैसे कधी देतो असं विचारणा केला आणि मी पूर्ण घरातील पाणी स्लॅबचे त्यांचे आमच्या घरात पडत आहे ते पूर्ण व्हिडिओ मोबाईलमध्ये केले आहे। तर तो म्हणत होता की व्हिडिओ माधुरजोधा तू कसं काय केलास, आणि मग आई आली बाहेर तर आईला पण धमक्या देऊ लागला। आईला उलटसुलट शिवीगाळ माय बहिणीवर दिली त्यांनी आणि आईला आवारी बाई आहे, हिला बघावं लागते, हिला खतम करावं लागते असे म्हणत सगळेजण मारायला उठले। तरी पण मी माझ्या आईला आणि दादाला कवाड लावून घरामध्ये घेतले असता तरी चंद्रकांत उत्तम माळी याने दरवाजाला जोराची लाथ मारून मध्ये आला व माझ्या गच्चीला, आईच्या गच्चीला धरून आईच्या तोंडाला मार दिला व आईचा एक दात सुळा पडला आहे। आणि नंतर मारुती रघुनाथ माळी, तेजस बळीराम माळी, चंद्रकांत उत्तम माळी आणि तेजस बळीराम माळी, विशाल मारुती माळी इतके जण घरात येऊन अंगावर तुटून पडले आहे व वडिलाला हाताला मार लागला आहे आणि आईच्या तोंडाला जखम झाली आहे। तरी त्यानंतर 112ला कॉल करून आम्ही गाडी बोलवून घेऊन अहमदपूरला गेलो। त्यानंतर पोलीस साहेबांनी आम्हाला मेडिकल पेपर दिला। त्यानंतर अहमदपूर रुग्णालयात जाऊन तेथे उपचार घेतला। त्यानंतर आईला सलाईन इंजेक्शन, वडिलाला इंजेक्शन गोळ्या दिल्या। नंतर परत आलो। रात्री 11:30 वाजेपर्यंत ते वडिलाची बाहेर यायची वाट बघत होते व वडिलाला तुला खतम करतो, तू बाहेर ये, आणि आईला पण मारुती माळी असा म्हणत होता, तिची बघावं लागते, हिला खतम करावं लागते, तुम्ही 4-5 बाई आहात, तिला खतम करा, ते तुकडे करा असे म्हणत होता। तरी पोलीस साहेबांनी तात्काळ मदत करून यांच्यावर कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती करतो। माझं नाव वसंत हिरामन बगाडे, राहणार हिप्पळगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर असून रात्री 9:15 वाजता माझा मुलगा अहमदपूरहून कामावरून घरी आला आणि दरवाजातच गाडी सोडला। तितक्यात चंदूमाळी त्याच्या समोर आला आणि वादविवाद करायला लागला। वादविवाद करत असताना मी सुद्धा बाहेर बसलो होतो। मी बाहेरून आलो तर मला हे दिसलं दोघांचा वादविवाद। काय झालं म्हणून मी विचारलो तरीही त्याने लगेच माझ्या तोंडाला धरून असं ढकलून दिल्याच्या नंतर आता हे मारपीट म्हणून माझ्या मुलांनी
मला घरात घेऊन दरवाजा बंद करून साखळी लावली. त्याच्यानंतर ते बाहेर जोरात शिवागाडी करू लागले. मग दरवाजाला लाथा मारून साखळी लावलेला दरवाजा काढला आणि एकदम घरात ते 7 जण घरात घुसले आणि 4 बाया घरात घुसले आणि अंगावर पडून काठीने आम्हाला मारहाण केली, माझ्या पत्नीला आणि मला. त्याच्यानंतर थोडा वेळ इथे दंगा झाला माझ्या घरामध्ये येऊन आणि त्याच्यानंतर मग ते गेले बाहेर. आम्ही कवाड लावून बसलो घरातच. मग आम्ही पोलीसची गाडी मागवली. पोलीस लोक आले आणि त्यांनी विचारपूस केली. त्याच्यानंतर ते पोलीस लोक गेले आणि आम्ही अहमदपूरला गेलो. अहमदपूरला जाऊन पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितले बाबा हे मेडिकलमध्ये जाऊन या. सिव्हिल दवाखाना सरकारी दवाखान्यात गेलो. तिथे सरकारी दवाखान्यात आम्हाला चेक करून ट्रीटमेंट केली. सलाईन लावली, माझ्या पत्नीला इंजेक्शन दिले, मला इंजेक्शन दिले, गोळ्या औषध दिले. तरी पोलीस लोकांनी हे आमचं भीतीचं वातावरण बघून आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे, यांच्यावर चांगली कारवाई करावी ही नम्र विनंती. दंगा केला त्याच्यापासून आम्हाला भीती आहे एवढी विनंती. साहेब तुम्हाला कळकळीची आमच्यावर लय अत्याचार केला. घरामध्ये येऊन मारहाण केली, माझ्या मालकाला मारले, माझा दात पाडलाय त्या लोकांना हाणमार करून. घरामध्ये एवढा बंदोबस्त करा, आम्हाला भीती आहे त्याच्यापासून. तुम्हाला हात जोडून विनंती आहे साहेब. आमचं बघा परिस्थिती, गरीब परिस्थिती आहे. आम्ही रोज करून खाणारे माणसं आहेत. आमच्या घरात सगळं पाणी येऊन बसलेलं आहे. त्याची व्यवस्था बघा करायची एवढी विनंती साहेब तुम्हाला. हो का दात पाड्याला आहे. मारहाण करून तोंडातली दात पाडे, रक्ताची धार लागली होती. दवाखान्यात गेलो, इंजेक्शन दिले, सलाईन लावली. रात्री 3 वाजता तिथं होतो. 3च्या नंतर आलो घरला. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बीडी भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलीस करत आहेत. आवाज बहुजनांचा.